नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पोलादपूर महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार सदर पर्यटक हे रायगडकडून परतीच्या वाटेवर नातेवाईक 8 जण होते. सदर नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला असता मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेतला असता सदर गाडी घाटामध्ये भरधाव स्कॉर्पिओ वाहन MH11DN 2340 ही गाडी तब्बल 1500 फूट खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील शोध पथक तसेच महाबळेश्वर मधील बचाव पथकाच्या मदतीने युद्ध पातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातग्रस्त स्कॉर्पिओचा शोध घेत असताना दरीत 8 मृतदेह आढळून आले. मृतांपैकी बहुतांश जण सातारा जिल्ह्यातील असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. अंश समीर चव्हाण वय वर्ष 19 राहणार बोरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी. रितेश राजेंद्र लोखंडे वय वर्ष 22 राहणार आसगाव तालुका सातारा. सुहास जितेंद्र लोखंडे वय वर्ष 20 आसगाव सातारा. उत्कर्ष आनंद शिंगटे वय वर्ष 21 मर्डे तालुका सातारा. निखिल अभिमन्यू शिंगटे वय वर्ष 25 मर्डे सातारा. महेश अनिल पवार आसगाव सातारा. आदित्य अशोक साळुंके 21 वर्ष आसगाव सातारा. राजेश अशोक काटकर 35 वर्ष खटाव जिल्हा सातारा. घटनेनंतर पोलादपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, तहसीलदार कपिल घोरपडे, पोलीस कर्मचारी तसेच रेस्क्यू टीम यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी मदत कार्य सुरू ठेवले. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.